अरे हा, त्याहून आठवलं, ते पॉवर ऑफ अटॉर्नीचे पेपर्स कुठे आहेत? वकिलांना दाखवायचे म्हणून हवेत. अरे कुठे ठेवले काय विचारतो, तूच ठेवलेस ना? हो म्हणे सर. अहो तुम्हालाच माहिती असणार ते पेपर तुम्ही कुठे ठेवलेत. हा, मीच ठेवलेत ते, पण काय ना, गेले काही दिवसात इतके काम 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 चालू आहेत की मला आठवतच नाही ते मी कुठे ठेवले नेमके. इतकंच ना, कशाला टेन्शन घेतोय? आम्ही दोघी शोधू ना. हा प्लीज, मला तेवढी मदत करा ना. हो, लगेच शोधूयात आपण. तुम्ही एक काम करा, तुम्ही शोधा, मी अर्जुनकडे मी बघतो. अर्जुन, अरे अर्जुन, काय झालं बाळा तुला? हा, काय झालं? काय झालं? काय झालं बाळा रडायला? हा, काय झालं? हे बघ, हे बघ, हे बघ, हे बघ. आता रडू नकोस, बाबा खेळतोय तुझ्या बरोबर. असं 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 असं. आवाज अर्जुनचा आहे. अर्जुन, 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 स्वानंदी, स्वानंदी, अर्जुन, अर्जुन बी. ऐको ऐको ऐको. हा माझ्या मुलाचा आवाज आहे. मला प्लीज माझ्या मुलाकडे जाऊ द्या प्लीज. तो खूप लहान आहे. मला प्लीज सोडा इथे. मला प्लीज सोडा इथे. आठवण येते, आठवण येते बाळाची. सांग की पेपर कुठे ठेवलेत ते सांग आणि जा की घरी. हे नाही सांगणार. नाही सांगणार. रावले, आज एक लाव. आवाज ऐकस तुला. म्हणी मला वाटतं ही आहे ती फाईल पॉवर ऑफ अटॉर्नीची. एक मिनिट. ही माझी आई मणीमुडी कोणाला म्हणते? काय रे, तुला काय वाटले? तुझं तोंड उघडूस तर आम्ही गप बसतो. अरे आमचा दिन्याबाई तुझ्या घरात गावात घुसलाय आणि आमचा दिन्याबाई सेम तुझ्यासारखा दिसतो, एकदम डिट्टू. दिन्या, दिन्या सेम माझ्यासारखा दिसतो? नाही, हे कसं शक्य आहे? नाही नाही, असं नाही होऊ शकत. शक्य आहे ना, जशी देवाची करणी आणि नारळात पाणी. आपण ऐकलंय की एका चेहऱ्यासारखी या जगात 7 माणसं दिसतात. तसाच आपला दिन्याबाई. आमचा दिन्याबाई सेम तुझ्यासारखा दिसतो बघ. आणि तुझ्या घरात राहतोय, ते बी रात्रंदिस तुझ्या बायको सोबत. रात्रीचा काय करतो ते आम्हाला थोडी नाही माहित. कोण सांभाळून बोल. नाहीतर नाहीतर काय रे, हा? मारशील आम्हाला? मारशील? मार ना. तू इथं काहीच करू शकत नाही, पण आमचा दिन्याभाई लय काय करू शकतो. कारण दिन्याभाई आमचा लय बेकार माणूस आहे बघ. काही घडू शकता तुझ्या बायको सोबत. अरे जास्त विचार करू नकोस. सांग लवकर पेपर्स कुठे आहेत, नाहीतर इथे तू विचार करत बसशील आणि तिकडे आमचा दिनाबाई. चल रे सचा, लवकर सांगा भाऊ पेपर्स कुठे आहेत, नाहीतर समजलं ना
म्हणजे माझ्या घरी माझा डुप्लिकेट मणी म्हणून राहतोय. स्वानंदी आणि आईला काहीही कल्पना नाहीये. मला काही करून इथून निघायला हवं. बघू. मणी सर बघू. मणी सर अहो नाही, हे ते पॉवर ऑफ अटॉर्नीचे पेपर्स नाही आहेत. हे ते पेपर नाहीयेत. मग पेपर गेले कुठे? सरपोतदारांनी आपल्या घराची झडती घेऊन आपण घरात नसताना पेपर नेले तर नाही ना? तो सरपोतदार लय शहाण आहे. सगळे पेपर्स त्याच्याकडे आहे, पण त्याने मला इथं अडकून ठेवलाय. हो मॅडम, असं होऊच शकतं, कारण ते या मागावरच होते. त्यांना हे पेपर्स हवेच असणार. सरपोतदारांनी आपल्या घरात नाही पेपर्स नेले असतील तर? नाही, असं काही बोलू नकोस. असं काही होणार नाही. आपल्या पाठीशी देवी आईचा आशीर्वाद आहे. मिळतील आपल्याला पेपर. असतील ना इथे कुठेतरी असतील. पण मग ते पेपर्स गेले कुठे? नाही म्हणजे आपल्या माघारी सरपोतदार साहेबांनी घरात येऊन ते पेपर्स नेलेत तर नाही? रस्त्याचे टेंडर्स का नाही काढलेत? अहो, आमचे मतदार आम्हाला प्रश्न विचारतायत, त्याची उत्तर द्यावी लागतात आम्हाला. मला काही ऐकायचं नाहीये. लगेच तुम्ही रस्त्याचे टेंडर्स काढा. भास केव्हा फोन होता? हो साहेब, काय कटकट लावली तू माझ्या मागे? अरे दुनिया, अरे काय तू? काय? अरे थांब दिन्या, तू आत्ता इथे कसं काय आणि एवढं काय चिडलायस काय तू? हे बघ दिन्या, आधीच आमच्या घरच्यांना तू मणी नसून दिन्या आहेस असा संशय आलेला आहे. स्वानंदी आणि नीलमनी आपल्या दोघांना समजा एकत्र बघितलं ना तर त्यांना पण संशय येईल. तू का आलायस इथे? बस करे नाटक. तो कागद तुम्ही गुल केला. त्या मणीला किडनॅप करून ठेवलाय. त्या दोघींना डाऊट येऊ नये म्हणून मला इथं राहायला लावताय तुम्ही. मला नकोय ना याला चांड. दिन्या, वेड आहेस का तू? तुला इथे ठेवून मला काय मिळणार आहे? हे बघ, जितक्या लवकर तू ते पेपर मिळवशील, त्या दोघींना संपवशील, तितकं मला हवंच आहे. ते पेपर्स माझ्याकडे असते तर तुला का ठेवलं असतं? जरा डोकं वापर ना. बरं ते जाऊ दे, मला सांग तू एवढं का चिडला आहेस? तुम्हाला जे काय ते कागद पाहिजे ते नाही त्या घरात. काय? अख्खं घर शोधलं त्या मणीचं. बरं मीच नाही, त्या दोघींना पण शोधलं, कुठंच नाहीये. छान, तो कागद नाहीये त्या घरात. अरे काय बोलतोयस तू? हे पेपर्स घरात नसतील? अरे काय विरून गेले का कपाटाने खाल्ले? मणीनी ते पेपर्स घरातच ठेवलेले आहेत. अरे कशावरून घरात ठेवले? तुम्ही काहीतरी कांड करणार म्हणून त्या मणीने ठेवले असेल कोणाकडे तरी, किंवा घरात असं कुठल्या तरी जागेवर ठेवले असेल जे कोणाला सापडणार नाही. हे बघा, आपल्याला ते काही माहित नाही. त्या दोन येड्या बायांमुळे डोक्याचा भुगा झालाय, बाजार उठलाय आपल्या. मी आज त्या दोघींना खलास करणार. तुम्ही पैसे रेडी ठेवा. पैसे घेतले की आपण कल्टी. दिन्या, आपलं काय ठरलंय? जोपर्यंत ते पेपर्स मिळत नाही तोपर्यंत त्या दोघींना टपकवता येणार नाही. आपल्याला थांबावं लागेल. असं काहीही करता येणार नाही आपल्याला. असं कसं करता येणार नाही? कमाल आहे. का नाही करू शकत? हजर आहे तुम्ही. हे बघा, आज रात्री आपण त्या दोघींचा गेम करतो.
तो म्हणे तुमच्याकडे, तुम्ही त्याचा गेम करा. आता तिघं मेल्यावर त्या पेपरचं लोणचं घालणार आहे ते. दिन्या, आपलं काम आपण आज करू. दिन्या, असं रागावू नकोस. हे बघ, सगळं प्लॅन प्रमाणे चाललेलं आहे. हा मणी त्याचं तोंड उघडेल. ठरलंय. आज रात्री त्या दोघींचा गेम करणार, पैसे घेणार, नवदो घ्या. अरे पण तू प्लॅन बिन काही नाही. ठरलं. दिन्या, तू म्हणतोयस ते बरोबर आहे आणि सोपं देखील आहे. काय तू त्या दोघींचा समजा गेम केलास आणि मी मणीला संपवला तर तिघांच्या पैकी कोणाच्याही नावाने जरी मी पॉवर ऑफ अटॉर्नी केली तरी सुद्धा ते नल आणि वॉइडच ठरेल. आणि मणीने कोणालाही सापडू नये अशा ठिकाणी जरी ते पेपर्स लपवलेले असले तरी सुद्धा मणी गेल्यानंतर कोणालाच मिळणार नाहीये. ठीक आहे, काही हरकत नाही. त्या दोघींना संपवायचंय, संपव. पण त्यांचा जीव लवकर जाईल असं बघ. म्हणजे आवाज येणार नाही, त्यांना जास्त त्रास होणार नाही. आणि त्यांना हे कळता कामा नये की आज रात्री तू त्यांच्या बरोबर काय करणार आहेस ते. हा, ठीक आहे मग. आता मर्डर कसं करायचं हे तुम्ही सांगणार मला. बारका होतो मी, पहिला माणूस टपकावला होता. 16 वर्षाचा. किती? 16. आपलं काम आहे मर्डर करायचं, तुमचं काम आहे पैसे द्यायचं. पैसे द्या, मी त्या दोघींना टपकवतो आज. पैसे घेतले की कल्टी. दिन्या, हे त्या दिन्याने सगळं काम सुरळीत केलं म्हणजे झालं. काही गडबड झाली तर माझ्या अंगाशी आहे. त्या दोघांना सांगतो मणीला संपवा म्हणून. नेहमीप्रमाणे त्यांचा फोन लागत नाही. मला इथनं जाताही येणार नाही. काय करू आता? हॅलो दशरथ, मी काय सांगतोय ते नीट ऐक. कसे झालेत पोहे? कमाल झालेत पोहे मावशी, कमाल. मस्त झाले. अजून आणू? हो, मला चालतील. मी आणते. हळू, सावकाश. आलोच मी फोन कर. सुजीत, मावशी, तू मागे हो. सुजीत, सुजीत. तनिष, काय तुझं? बघतोय काय तिच्याकडे? निघ.
नाहीतर डॅडना सांगे ना मी. तू इथे बंगल्यात फिरत होतास. देख ए ज्युनियर सरपोतदार, तू आपली तक्रार तुझ्या बापाकडेच करणार आहे. तुझ्यात अशी ताकद नाही आपलं काही वाकडं करायची. आणि तू एवढा हिरो हिरो बनतो. ही कोण आहे रे तुझी? बायको आहे? बहीण आहे? आइटम आहे? तुझी हिरोगिरी ना तुझ्या पंटर मित्रांकडे, आपल्या समोर नाही. ए चिकने, ए ए आज वाचली हा? दरवेळी नाही वाचणार. कडक. सुशी, तनिष 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 शांत हो. सुशी, तू बघितलास ना तो कसा बोलत होता. त्याची नजर. तनिष 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 रिलॅक्स. मी आहे ना, मी आहे, डॅड आहे. ओके. तो मवाली गुंड आहे. तो काही नाही करू शकणार तुझा. तनू शांत हो. तो काही नाही करणार. ठीक आहे? नाही मावशी, तू त्याची नजर बघितलीस का? तो कसा बघत होता सुशी. तनिष शांत हो. हे बघ, तो गुंड असेल, मवाली असेल त्याच्या एरियात, पण इथे आपल्या घरात नोकर आहे तो आपला. काही नाही करणार. एवढी हिंमतच नाही होणार त्याची. आहे ना, ट्रस्ट मी. तो माझा डुप्लिकेट घरात वावरतोय. आई आणि स्वानंदीला जराही कल्पना नाहीये. सरपोतदारांनी खूप मोठा डाव टाकलाय. आई करून यातून बाहेर पडायला हवं. ते गुंड कुठल्याही क्षणी आत येतील. काय करू मी? रावल्या, पुढची घरी. ए खाऊन गे लवकर. दादा खरंच थँक्यू. खूप भूक लागली होती मला. जेवायसाठी किमान हात तरी सोडा ना, म्हणजे मला जेवता येईल. प्लीज प्लीज. याला रावल्या, ह्याचा हात कसा सोडायचा रे आपण? त्याच्यात एवढी ताकद आहे का पळून जायची इथून? आपण आहोत की इथंच. याचं जेवण होईपर्यंत आपण इथंच बसू. हा चालेल. हा बरोबर, ठीक आहे. सोड त्याचा हात. बसू इथंच. ए यार, जेव की पटापटा. जेवतोच आहे ना. काय व्हायला लागत रवंत करीत बसला रे? आम्हाला बी जायचं ना जेवायला. डायरेक्ट जेवायचं? आधी घसा तर ओला करूया. हा यार, पण रावल्या, हा, ह्याला एकट्याला सोडून कसं जायचं रे बाहेर आपण? ह्याच्यावर लक्ष कोण देईल? सच्चा, हा जर व्यवस्थित जेवला नाही ना आणि याच्या तब्येतीला काही वर खाली झालं तर साहेब आपल्याला सोडणार नाही. हो रे, एक काम करू, आपण इथंच बसू ह्याच्या समोर. हा, ह्याच्यावर लक्ष बी राहील आणि आपला कार्यक्रम बी होईल. आपण इथंच बसून पिऊ
हा. आणि जीव पण. एक नंबर बोललास बघ. जा तू सामान घेऊन ये, मी खुर्च्या लावतो सगळ्या. हो आलोच. सच्या चेअर्स. चेस भावा. असं घशाला कसं एकदम थंड पडते बघ. आताशी बरं वाटलं. हे दोघही एकदा पूर्ण नशेत गेल्यानंतर मी इथून पळालो तरी यांना कळणार नाही. आज इथून निघायलाच हवा. काय करतो रे तिकडे? ए सच्या, हा. तोंड कशाला दाखवतो त्याला? तोंड लपू की. मग काय रे, जास्त शहाणा झालास काय तू? ए रावल्या, हॅलो हेवनी बघ, हात सोडले त्याचे. अरे या वेळेत आला का काय तू? काय डोचके बिचके फिरलोय का काय तुझं? मागाशी जेवायला त्याचे हात सोडले होते ना. अरे यार, मी बी काय सगळे विसरून गेलो. तुला चढली की काय? ये इकडं, दारू पिऊया. ए रावल्या, आतले 4 खंबे पी ना मी, आपल्याला काय चढले पडलेले ना. ए जाऊ रे लवकर, पाठ कोणी जेव. चाल. ये ओ ए सच्या, ओके मी सावकाश एकदम ओके मी. सावकाश. हे